नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंतीला कोणत्या वस्तू घरात आणल्याने घरातील सुख समृद्धी वाढते आणि घर सुखी समाधानी होते. तर चला जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याला विशेष महत्त्व असून या काळात भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. या महिन्यात रामनवमी आणि हनुमान जयंती यासारखे मोठे सण साजरे केले जातात. यंदा हनुमान जयंती 2 एप्रिल 2026 रोजी साजरी होणार असून या दिवशी प्रभू हनुमानांची उपासना केल्याने जीवनातील संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. हनुमानजीच्या कलियुगातील जागृत देवता मानले जाते. त्यामुळे या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणल्याने घरात सुख समृद्धी येते. भक्ती आणि शक्तीचे प्रतीक हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर काही विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे आणि त्यांची विधिवत पूजा करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत लाभदायी ठरते. खालील वस्तू घरात आणल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. शेंदूर. हनुमानाला शेंदूर अत्यंत प्रिय आहे. हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. हनुमान जयंतीला शेंदूर घरी आणून देवाला अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. तांब्यांची कुंडी. तांब्यांची छोटी कुऱ्हाड. जर तुमच्या घरात वास्तुदोष किंवा ग्रहांची पीडा असेल तर तांब्याची छोटी कुऱ्हाड आणणे शुभ असते. तांबा धातू ऊर्जा संतुलित करतो. या कुऱ्हाडीची पूजा करून ती पवित्र ठिकाणी ठेवल्याने नकारात्मक शक्तीचा नाश होतो. वानर रूपी चित्र किंवा मूर्ती. हनुमानजीचे वानर रूपी साहस आणि निष्ठेचे दर्शन घडवते. घरात त्यांचे हे रूप ठेवल्याने घरातील भीती नष्ट होते आणि शुभ फलाची प्राप्ती होते. हनुमानाची गदा. गदा हे संरक्षणाचे प्रतीक आहे. हनुमान जयंतीला छोटी गदा आणून तिची पूजा करावी आणि घराच्या पूर्व दिशेला ठेवावी. यामुळे घरातील अशांती दूर होण्यास मदत होते. हनुमान जयंतीचे महत्त्व. यंदाची हनुमान जयंती 2 एप्रिल 2026 रोजी साजरी होणार असून या दिवशी भक्त मोठ्या संख्येने मंदिरात जाऊन दर्शन घेतात. प्रभू हनुमानांच्या बालरूपाचे पूजन केल्याने दुःख आणि वेदना कमी होतात अशी मान्यता आहे. हनुमानजीच्या आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात म्हणून त्यांना संकटमोचन म्हटले जाते. घरात या शुभ वस्तूंची स्थापना केल्याने केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक बळही मिळते. वास्तू आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव. घरातील वातावरण शांत आणि संतुलित ठेवण्यासाठी या वस्तूंची योग्य दिशेने स्थापना करणे गरजेचे आहे. विशेषतः तांब्याच्या वस्तू आणि गदा वास्तुदोषावर रामबाण उपाय मानल्या जातात. या वस्तू आणल्याने घरातील सदस्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. हनुमान जयंतीला हा सण केवळ पूजेपुरताच मर्यादित नसून तो आपल्या घरात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक उत्तम संधी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय हनुमान.